बघितलं तर सत्ता संघर्षाचा बहुप्रतीक्षित असा निकाल जो होता तो आज लागलाय. मात्र काय वाटतंय, काय ठोस या निकालातनं? या होदा पहाड़ और निकला चुहा, हे जर सगळा जो प्रोसेसचा आपण विचार केला तर डिस्क्वालिफिकेशनची केस होती ना. मग सगळेच पात्र ठरले, त्याला लढाई कशावरनं मग? त्याच्यामुळे जो निर्णय घेतलेला आहे सातत्याने, ही संविधानाचा अपमान, संविधानाचं चेष्टा आणि संविधानाची हत्या होताना दिसते. पोरखेळ करून ठेवला या सरकारने. पक्ष फोडा, घरं फोडा, त्याच्यानंतर काहीतरी कोर्ट केसेस द्या, त्याच्यात काहीतरी पहिलं तर जे मी ऐकलं सगळी केस, त्याच्यात अनेक स्ट्रिक्चर्स पास केले आणि नंतर अपात्र कोणीच नाही. मग ही केस केलीच कशाला मग अपात्रतेची? म्हणजे ही केस करण्याचं कारण काय पेटिशनरचं? त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार कन्फ्युज्ड आहे. सर्वेचाही मोठा त्याच्यावर कदाचित रोल असेल की महाराष्ट्राच्या जनतेला आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED नी केलेलं हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हे मान्य नाही. हा सगळा जो प्रकार घडलेला आहे महाराष्ट्रात, हे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजींवर विश्वास ठेवून या लोकांना निवडून हे सगळे आलेले आहेत. आणि आज ही मला विचाराल तर हा उद्धवजींचा विजय आहे. ताई, कुठतरी तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर उद्धव ठाकरे गटाचे, तुम्ही म्हणतायत की निकाल हा म्हणजे वेगळा आणि आला, जर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आपण अपात्र केले असते तर जनतेसमोर जाताना नाचक्की झाली असती? हो, अर्थातच. कारण का माननीय पक्ष कुणाचा? माननीय उद्धवजींचा. तुम्ही कितीही नाही म्हणला तरी हा पक्ष उद्धवजींचाच आहे. कारण का वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शून्यातून सुरुवात केली आणि हा पक्ष स्थापन केला. बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष माननीय उद्धवजींना दिला आणि ह्याच सगळ्यांनी उद्धवजींना नेता मानला. जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले 2.5 वर्ष त्याच उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सगळे मंत्री होते, आमदार होते आणि आमदार झाले ते पण माननीय उद्धवजींच्याच बॅनरवर झालेले. त्याच्यामुळे हा जो रडीचा डाव, भ्रष्ट जुमला पार्टी, भारतीय जनता पक्षाचा हे महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र आहे. महाराष्ट्रात अखंडपणे कन्फ्युजन आणि गोंधळ करून ठेवायचा. ह्याच्यात फक्त नुकसान महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं होतं आहे. कारण महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे. कारण का हा सगळा सावळा गोंधळ आणि अस्थिर वातावरण, 200 आमदार असतानाही एवढं अस्थिर वातावरण तुम्ही बघताय, हे अतिशय दुर्दैव आहे. हे गलिच्छ राजकारण आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. आपण जर बघितलं तर येत्या काळात अशाच प्रकारची तुमच्या पक्षाची देखील सुनावणी त्यांच्या दालनांमध्ये पार पडेल. काय अपेक्षा आहे? म्हणजे तुम्ही माझी या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही आहे. कारण का हे कॉपी करून पास होणारं सरकार आहे. रडीचा डाव खेळणारं हे सरकार आहे. अरे, जो 105 आमदार निवडून आलाय त्याला मागच्या बाकावर बसवलंय, 40 वाल्याला मुख्यमंत्री केलंय, दुसऱ्या पक्ष फोडून केलंय. त्याच्यामुळे एकामेकाचे मार्कलिस्ट एकत्र करून पास झालेलं हे सरकार आहे. आणि जे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे ना, त्यांची विचारधारा बरोबर आहे ना त्यांचे निर्णय बरोबर आहेत. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, हे त्या सरकारला आवडत नाही मी बोललेलं, पण ट्रिपल इंजिन खोके सरकारचा आणखीन एक पॉलिसी पॅरालिसिसचा हा निर्णय. जर मुद्दा पाहिला, सुनावणीमधला महत्त्वाचा मुद्दा असा होता की भरत गोगावले यांचा जो व्हीप आहे तो सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवला होता. मात्र आज अध्यक्षांना हा वैध व्हीप ठरवल्याचं पाहायला मिळालं. एकतर हा निर्णय त्यांना करायचाच नव्हता असं मला वाटतं. 18 महिने लागले होते हा निर्णय घ्यायला. आणि एवढा मोठा निर्णय घ्यायला कोणी त्यांना भाग पडलं तर माननीय सुप्रीम कोर्ट. माननीय सुप्रीम कोर्टाने तारीख दिली नसती तर यांनी कधीच निर्णय घेतला नसता. त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की आज जर महाराष्ट्राला न्याय द्यायचं काम जबाबदारीने कोणी केलं असेल तर ते माननीय सुप्रीम कोर्टातून केलं. आणि आम्हाला काय फार वेगळी अपेक्षा यांच्याकडून नव्हती. दुःख एका गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आदरणीय वंदनीय आमच्यासाठी सगळ्यात प्रिय यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या केसेस होत आहेत, हे निर्णय होत आहेत, त्यात कुठलीही पारदर्शकता नाही, मनमानी कारभार चाललेला आहे. आणि दुर्दैव आहे की ना संविधान ते बघतायत ना कुठलं मोठं काम चाललंय. संजय राऊत साहेब जे म्हणतात
की कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालते हे खरंच दिसायला लागले. त्याच्यामुळे नुकसान, मी पुन्हा पुन्हा म्हणते, नुकसान ह्याच्यात सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या मराठी माणसाचे. आणि केंद्र सरकार, आपल्याला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं की माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की अदृश्य शक्ती ही आमच्या मागे उभी आहे. अर्थातच अदृश्य शक्ती कन्फ्युज्ड आहे, त्याच्याचमुळे असा हा निर्णय आला ना. त्याच्यामुळे अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करते. महाराष्ट्राचा विकास होऊ नये, महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जावा, महाराष्ट्राला कमी लेखायचं काम किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व, मग ते विरोधी पक्षातलं असेल किंवा त्यांच्याही पक्षातलं असेल. विरोधी पक्ष म्हणजे आदरणीय बाळासाहेबांच्या पक्षाचं काय केलं तुम्ही बघता, आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचं तुम्ही काय बघता हे रोजच बघता. त्यानंतर देवेंद्रजी किंवा माननीय गडकरी साहेब. आज दिल्लीच्या राजकारणात आणि समाजकारणात कोण मोठा महाराष्ट्राचा नेता आहे ज्याचा आवाज ऐकला जातो. महाराष्ट्र हे देशातलं अतिशय महत्त्वाचं असं राज्य आहे, पण त्याचे अधिकार काढून आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं पाप सातत्यात ते अदृश्य शक्ती करते आणि हा दिल्ली दरबार करतोय. बिल्किस बानो प्रकरणामध्ये गुजरात सरकारने एक निर्णय घेतला, त्याला सुप्रीम कोर्टानं फटकारे मारताना पुन्हा एकदा तो निर्णय बदलला. अशाच पद्धतीने आता विधिमंडळानं जरी निर्णय घेतला असला तरी ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. तिथं खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असं वाटतं. अर्थातच माननीय आदरणीय सुप्रीम कोर्ट हे न्याय नक्की उद्धवजींना नक्की देईल. कारण का शिवसेना ही उद्धवजींचीच आहे. कारण का तो शिवसेना स्थापन शून्यातून कोणी केली, बाळासाहेब ठाकरेंनी केली. आणि बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींना दिलाय. तर तुम्ही कॉन्टेस्टच कसं करू शकता. आणि जर ह्यांना एवढं बाळासाहेबांचं प्रेम आहे तर मग राज ठाकरेंनी केलं तशी हिंमत करायची. अरे दुसऱ्याचं खेचून देण्यात काय मजा आहे. त्यांनी शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या गटाने एक वेगळा पक्ष बाळासाहेबांच्या नावाने करायला पाहिजे होता. त्याच्यात गैर काही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला त्याचा पक्ष काढायचा अधिकार आहे. विधिमंडळ ही खरं तर स्वायत्त संस्था आहे, त्यांना हा निर्णय दिलेला आहे. जरी त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट या सगळ्या विषयामध्ये सुमोटो दाखल करून घेईल असं वाटतं का तुम्हाला? मला दुःख एकाच गोष्टीचं झालं की गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे माझं संविधानावर प्रचंड प्रेम आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला सगळ्यांना समानतेचा दिला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि त्याच चौकटीत आज महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा आमचे नेते आदरणीय चव्हाण साहेबांनी इथे आणला तेव्हा त्याच चौकटीत हे राज्य चाललं पाहिजे. आणि या राज्यात स्पीकर केवढे मोठे मोठे स्पीकर्स घेऊन गेले. आणि आज गेले मागच्याही आठवड्यात आपण बघितलं असेल ह्या राज्याचे माननीय स्पीकर हे माननीय मुख्यमंत्र्यांना 2 वेळा भेटायला जातात. ह्याचा अर्थ आम्ही काय काढायचा. हे बरोबर आहे. काही प्रोटोकॉल जबाबदाऱ्या आहेत का नाही, काय पारदर्शकतापणा आहे का नाही, का सगळं अदृश्य शक्ती म्हणेल तेच तुम्ही ऐकणार आहात. आणि महाराष्ट्राचा वाटोळा करायचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ह्याचा मी जाहीर निषेध करते. माझी एवढीच माफक अपेक्षा होती की या राज्याच्या स्पीकरनी महाराष्ट्राची आणि विधिमंडळाची आन बान आणि शान ही ठेवायला पाहिजे होती. त्यांनी ती अजिबात राखली नाही. आणि अतिशय दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, समाजकारणासाठी आणि संविधानासाठी तो काळा दिवस आहे जिथे स्पीकर माननीय मुख्यमंत्री जेव्हा पेटिशनर असतात त्यांच्या घरी त्याच रिझल्टच्या आधी 2दा जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे म्हणजे आम्हाला धक्कादायक होतं आणि अतिशय वेदना देणारं आणि अस्वस्थ करणारं होतं. पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम, हा ठाकरे गटाचा जो दावा होता तो नार्वेकरांना फेटाळला. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून होऊ शकत नाही असं देखील नार्वेकरांना म्हटलेलं आहे. आपल्या केसच्या बाबतीत देखील ज्या पद्धतीने गटनेत्यानं निर्णय घेतला आणि त्यानंतर अपात्रतेसंदर्भात आपण याचिका दाखल केली होती, पुन्हा आता राष्ट्रवादीवर याचा थेट परिणाम होईल असं वाटतं. माननीय आदरणीय स्पीकर साहेब आहेत. संविधानिक महत्त्वाचं पद आहे. पण त्यांना मी अनेक वर्ष ओळखते. त्यांनी अनेक वर्ष उद्धवजींच्या शिवसेनेत काम केलं आहे. त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेही कॅन्डिडेट होते. आणि नंतर ते भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षात ते गेले आणि त्यानंतर ते स्पीकर झालेत. प्रख्यात वकील आहेत. आणि मला असं वाटतं त्यांनी जो निर्णय घेतला आहे आता अदृश्य शक्तींनी तर ड्राफ्ट केला आहे कारण का तो त्यांनी सगळा इंग्रजीत वाचला. आता मराठी निर्णय महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये विधिमंडळात घेताना इंग्रजीमध्ये वाचायचं कारण काय. मग हे ड्राफ्ट त्याचं सगळं जे लिहून आले त्यांना फक्त कोणीतरी हातात दिलं आणि त्यांनी वाचलं इंग्रजीमध्ये. आणि माझा एवढाच प्रश्न आहे की हे सगळा निर्णय हा मराठीत का वाचला गेला नाही. ह्याचा इंग्रजीत आला
म्हणजे कदाचित अदृश्य शक्तीने इंग्रजीमध्ये तो लिहिला असावा आणि कदाचित महाराष्ट्रात आज सकाळी आता ऑर्डर आली त्याच्या आधी 1 तासभर त्यांच्या हातात दिला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. अशी कुजबूज काही ठिकाणून मला ऐकायला मिळते. मला माहिती नाही नक्की खरं काय आहे, पण अशी चर्चा कुठेतरी दबक्या आवाजात राज्यात होते. त्या पद्धतीने तुम्ही शंका उपस्थित केली. अध्यक्ष हा आत्ता जो निकाल आहे तो सरळ सरळ वाचत होते, कुठल्याही प्रकारे इंग्रजीमध्ये वाचत होते. मराठी माणसांचा निर्णय इंग्रजीत वाचत होते आणि तो पण मुंबईत, महाराष्ट्रात. त्यामुळे कुठेतरी असं म्हटलं जातंय की ज्या पद्धतीने अध्यक्षांना वाचलं तर ते कुणीतरी त्यांना स्क्रिप्ट दिलं होतं. अशी चर्चा आहे, शक्यता नाकारता येत नाही. अदृश्य शक्ती, आणि मी अदृश्य शक्ती नाही सुरू केलं, माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच आसाममधून सांगितलं होतं काळजी करू नका, अदृश्य शक्ती आपल्या मागे. ही कोण आहे अदृश्य शक्ती, काय अदृश्य शक्ती हे मला माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.